परफेक्ट दाणेदार, तोंडात टाकताच विरघळेल अशा पद्धतीचा गाजरचा हलवा। हलव्याला रंग तुम्ही बघू शकता किती सुंदर आलेला आहे। तर हलवा बनवण्यासाठी या ठिकाणी आपला गाजर आणि बीटरूटचा कीस बनवून तयार झालेला आहे। कढईमध्ये आपल्याला अगदी 1 चमचा एवढं तूप टाकून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी बघा मी थोडेसे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत, आवडीनुसार घ्यायचे आहेत, नाही घेतले तरी चालेल। ड्रायफ्रुट्स आपण घेतले तर आपल्याला सुरुवातीलाच हे ड्रायफ्रुट्स छान असे तुपामध्ये तळून घ्यायचे आहेत। ड्रायफ्रुट्सचा हलका रंग बदलला की आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर आता याच तुपामध्ये आपण किसून घेतलेले गाजर आणि बीटरूट टाकून घेणार आहे। गॅसची फ्लेम हाय टू मीडियम ठेवून आपल्याला हा किस छान असा तुपावरती 1-1.5 मिनिट परतून घ्यायचा आहे। आता कढईवरती झाकण ठेवून आपल्याला याची 2-3 मिनिट वाफ काढून घ्यायची आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मंद आचेवरती झाकून मी हा किस 2 ते 3 मिनिट छान असा वाफून घेतलेला आहे। तर आपल्याला परत एकदा हा किस छान असा मिक्स करून घ्यायचा आहे, परतून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनिटांनंतर किस बऱ्यापैकी शिजलेला आहे। आता या स्टेजला आपल्याला यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे। हलवा बनवण्यासाठी अर्धा किलो गाजर मी घेतले होते, त्याकरिता आपल्याला यामध्ये 1 पाव एवढं दूध टाकून घ्यायचं आहे। तर साईसकट दूध यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे। हलवा बनवण्यासाठी दूध घेत असताना आपल्याला फुल फॅट दुधाचा वापर या ठिकाणी करायचा आहे, त्यामुळे आपला हलवा खूप छान मस्त चविष्ट असा बनून तयार होतो। आता हे दूध आपल्याला या गाजराच्या किसामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मंद ते मध्यम आचेवरती संपूर्ण दूध आपल्याला छान असं आटवून घ्यायचं आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता बऱ्यापैकी दूध छान असं आटल्या गेलेलं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 वाटी एवढी साखर टाकून घ्यायची आहे। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता। आता ही साखर सुद्धा आपल्याला यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। तर साखर टाकल्यानंतर हलव्याला भरपूर असं पाणी सुटलेलं आहे, पण हे संपूर्ण पाणी आपल्याला छान असं आटवून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता गाजरच्या हलव्यामधील संपूर्ण पाणी आटलेलं आहे आणि अगदी परफेक्ट असा मस्त छान दाणेदार असा गाजरचा हलवा बनून तयार झालेला आहे। या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला तळून घेतलेले हे ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचे आहेत। ड्रायफ्रुट्ससुद्धा आपल्याला छान असं हलव्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। आता हलव्याला अगदी छान मस्त चमकदार हलवाई स्टाईल बनवण्यासाठी यामध्ये आपण अर्धा चमचा एवढं तूप टाकून घेणार आहे। तर या पद्धतीने वरून अर्धा चमचा तूप टाकून घेतल्यामुळे याला छान मस्त चमक येते आणि अगदी परफेक्ट हलवाई स्टाईल असा आपला गाजरचा रसरशीत असा हलवा बनवून तयार होतो। त्यानंतर फ्रेश कुटून घेतलेली इलायचीची पावडर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे। तर 1 चमचा एवढी मी इलायचीची पावडर यामध्ये टाकून घेतलेली आहे। इलायचीची पावडर सुद्धा आपल्याला छान अशी हलव्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। तर खाण्यासाठी बनवून तयार झालेला आहे अगदी परफेक्ट दाणेदार आणि छान मस्त रसरशीत असा गाजरचा हलवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।